सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुंदर ते ध्यान उभे पुढे जातो ना आपण खाली तुका म्हणे माझे खेची सर्व सुख तुका म्हणे माझे खेची सर्व सुख तुका म्हणे सर्व सुख
माझे हेची सर्व दुःख तुझ्याने माझे हेची सर्व दुःख तुझ्याने
सुकृताची जोडी
धर्माची तो मूर्ती पाहतो पुण्य तुझे हाती पुण्य तुझे हाती पाहतो पुण्य तुझे हाती धर्माची तो मूर्ती पाहतो पुण्य तुझे हाती पुण्य तुझे हाती पाहतो पुण्य तुझे हाती सोडली जाताना कर्म पासून
कोण? बरं. मला कोण येतं लई झाले ज्याचा नंबर लागेल ते म्हण. धर्माची तू धर्माची तू धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू धर्माची तू धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती माझा सोडली कांतारा माझा सोडली पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोडली मज सोडली कर्मापासूनी दुसरा कर्मापासूनी दुसरा
धर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा करसे अंगीकार तरे काय माझा भार मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मद सोडवे दातारा कर्मापासून दुष्करा ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं प्रत्यारत्यहं प्रणतपादां
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज्य ज्यांच्या कृपा झाली कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास का धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा यावर्षी घेतलेला हा 4 चरणाचा अभंग. या अभंगात गेले 4 दिवस प्रथम उपोद्घातामध्ये 3 दिवस गेले. रात्री धर्माची तू मूर्ती, धर्माच्या मूर्तीबद्दल मूर्तीचे प्रकार सांगितले. विश्वमूर्ती, महामूर्ती, दीप्तमूर्ती, अमूर्ती, अनेक मूर्ती, शतमूर्ती, ज्योतिमूर्ती. रात्री मूर्तीचे सगळे प्रकार सांगितले आणि धर्ममूर्ती काय असते ती धर्माची मूर्ती कशी भगवान आहे हे पण सांगितलेलं आहे. म्हणून धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती, देवा पाप पुण्य तुझ्या हातात आहे आणि म्हणून तुला विनंती करतो, तुला करुणा वागतो की या दुस्तर कर्मापासून मला सोडव. महाराज म्हणतात पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. कर्माचा गुंता फार भयंकर आहे, जो कधी न कळणारा आणि न सुटणारा, न समजणारा. भल्या भल्याला कर्माचा गुंता कळत नाही, कर्मच कळत नाही, कर्मबंधन कळत नाही, कर्माचे प्रकार कळत नाहीत. शास्त्रवेत्ते, शास्त्र निर्माते त्यांची बुद्धी पण त्यात गोठडून गेली. गहना कर्मणो गती किं कर्म किम कर्मेती कवयो पित्र मोहितः. कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, या कर्माच्या गुंत्यामध्ये ऋषी मुनींची बुद्धी सुद्धा त्यात घोरपडली. तर कठीण हे कर्मजाल असल्यामुळे देवा हे जगात तुझ्याशिवाय कोणताही कर्म कळत नाही, कर्म सुटत नाही. आमच्यासारख्या सर्वसाधारण सामान्य माणसाला काय कर्म कळतील, तो गुंता कसा सुटेल. आणि म्हणून तू एक दाता आहेस, उदार दाता आहेस. तर तू माझ्यावर कृपा कर, मी तुला करुणा वागतो, तू कृपा कर आणि मला कर्माच्या गुंत्यातून तू सोडव. महाराज म्हणतात मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तारा करशी अंगीकार. माझा अंगीकार केला तर आणि संपूर्ण जगाचा भार वाहतो. तो जगनियंता आहे, तू जग निर्माता आहे, जगाला फलदाता आहेस, जगाचा संरक्षक तू आहेस. सर्व तुला जर जमतं तर माझ्या छोट्या एवढ्या मागणीचा अंगीकार केल्याने असं तुला काय भार होणार आहे. आणि म्हणून माझ्या या करुणेचा अंगीकार कर. तुला हे फार अवघड नाही, कारण का तू संपूर्ण जगाचं जीवन आहेस. जीवन नव्हे, जीवनाचं पण तू जीवन आहेस, असा तू नारायण आहेस. माझी विनंती, मी तुला करुणा भागतो देवा, मी तुला करुणा भागतो, मला या कर्माच्या गुंत्यातून तू सोडव. असा अभंगाचा शब्दाचा अर्थ सांगितला. विठाल 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 धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवी दातारा. सार्वप्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र कर्जत श्री संत गोदड महाराज यांच्या कृपा प्रसादाने त्यांच्या पदस्पर्शाने अत्यंत पवित्र आणि पावन या भूमीमध्ये आपण सार्वप्रमाणे येतो. आणि या दादा पाटील कॉलेजमध्ये आपली व्यवस्था केली जाते. ती खूप मोठ्या आदराने आपली व्यवस्था केली जाते. किती वर्ष झाली आता काय म्हातारपणी ना आठवते किती कॉलेजमध्ये, मला वाटतं बरे 10, 12, 15 वर्ष झाली असतील. 17 वर्ष झाली का, 26 वर्ष झाली, बर 15 झाले, पण 15, 17 काय होईना. पण मी तेवढंच म्हातारा झालो. एवढी गोष्ट आहे, इथं तरुण आलो होतो पण इथं पण म्हातारा झालोय. आता अशी गोष्ट आहे, मी आलो त्यावेळी, आम्ही आलो त्यावेळी काळे साहेब तोडत आलो. हे कॉलेज फार छोटं होतं, अशी एवढी मोठी विस्तार नव्हता. आमचे ते निर्माते साळुंके साहेब तेव्हापासून आमच्या बरोबर आहे, त्यांनी आम्हाला माहिती दिली होती. आता ते सर कोणी ते नाही नाव आठवत मला, तरी आहे सगळे पाठ पण नाही आठवत. आता त्यांनी तुमचा आमचा आदर केला, त्यांची भावना झाली. दिंडी आली ना आमचं कॉलेज बदलत गेलं अशी त्यांची भावना झाली. आता आम्ही काही पाडलं नाही, आमची तेवढी शक्ती नाही,
पण त्यांची होती भावना तशी. आणि आजही ती भावना टिकून आहे कॉलेजची. आजही आमचे त्या ठिकाणी माननीय काळे सर, नगरकर सर, त्यांनी आमच्या नगरचे आहेत, पण त्यांच्या लग्नाला गेलो होतो मी. पण आता काय म्हातारपणे नाव मी वाटतं, तिकडचं नाव तिकडचं नाव इकडं होतं. पण असं त्यांनी गेल्या वर्षी पण खूप मोठा आदर केला, यावर्षी पण आदर केला. आमचे ट्रस्टी हरिभक्तापरायण आमचे आप्पा नलवडे, त्याचप्रमाणे डॉक्टर तोरडमल आणि आमचे माडगे ताते असतील, ते पवारसाहेब असतील, अजून आता बरेच सगळ्यांचे नाव काय येत नाही. ते या ठिकाणी सर्व जातीने हजर असतात, दिंडीची व्यवस्था करतात. आणि नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपला हा दिंडीचा उत्सव, आजचा हा उत्सव फार छान पार पडतो. खूप आनंद आहे. गावातले खूप सहभागी होतात, मोठं अन्नदान होतं, इथं भजन कीर्तन छान होतं कार्यक्रम. मी आल्यावरती काही त्यांना सांगितलं की या गावातल्या मातीचा गुण असा आहे, अत्यंत समजदार माणसं समजदार, अत्यंत नम्रतापूर्वक, कुठलाही व्यवहार बोलणं चालणं इतर गावापेक्षा खूप वेगळं. आणि मी इतर बाहेर ठिकाणी पण सांगतो, बऱ्याच वेळा सांगतो, कीर्तन करावं कर्जतमध्ये. कीर्तन अत्यंत चोखंदळ सोडते, उत्तम प्रकारचं गायलं. एखादी आलाप मागे एखादा राग म्हणलं तर तितकेच नागाने नागासारखे डोलून साथ देणारी इतकी माणसे. कुठलाही सिद्धांत माना, कारण इथे सगळे वकील लोक, सर लोक, हे सगळे माळकरी लोक असतात. असं हे चित्र तुम्हाला इतर कुठल्याही शहरात पाहायला मिळत नाही. आणि हे मी मला फार दिवस झाले हे या ठिकाणी. आता आठवण नवीन कीर्तन करतो तेव्हापासून मी ते कीर्तन करतो. या कॉलेजच्या दिंडी निघायच्या आधीपासून, तेव्हापासून या श्रोत्यांचा माझा परिचय. इथे गोसावी जेज होती, त्या जेजच्या बंगल्यावरती मी प्रभाकर सांगायला होतो. तिथं ते सगळे वकील, ज्याचा वकील पुढे बसले तर रोज मी समोर असतात, पण आज काही लांब बसले ते आता गोंधळ वकील दिसतात पुढे. त्या जेजला वकीलला त्याच्यात काय पाय टेकायला ठेवली, मारे तुमचं लय अवघड आहे म्हणले, जमत म्हणले. मी होतं त्यावेळी 8 दिवस सगळे वकील मंडळी जमायची, जज साहेब होते, तर ती वृत्ती प्रभाकर आमचा बऱ्याच दिवस पाठ चालला होता. असं जुनं नातं या गावाचं. असं तो भाग, बरेच शिष्यमंडळी या ठिकाणी. विशेषतः या कॉलेजमध्ये मी आता सरांना सांगितलं, नगरकर सरांना म्हटलं, सर भारतात पहिले एक कॉलेज असं असेल तर जिथे कीर्तन होतं त्याचा अर्थ इथले विद्यार्थी कीर्तन करतात, इथले विद्यार्थी गातात आणि इथले विद्यार्थी मृदुंग वाजवतात, इथल्या मुली कीर्तन करतात. त्याहीपेक्षा पलीकडे इथले सगळे विद्यार्थी सर कीर्तन ऐकतात. ही हजारातली गोष्ट, लाखातली गोष्ट कीर्तन करायला बोलता कोणी बोलतो तो काय विषय नाही, पण कीर्तन ऐकायची भावना या सर लोकांनी केली. आता मी जर त्याच्यावर बोलायला लागलो तुम्ही तासभर बनवा कीर्तन आहे. सध्याचं परिस्थिती, सध्या मुलींची परिस्थिती, त्यांचे पोशाख, त्यांच्या भावना आणि त्यांचे जे विचार, पाश्चात्य संस्कृतीचे पगडा घातला तर ते काय भयंकर चित्र आहे ते मी तिथं तासभर बोलू शकतो त्याच्यावर. तर दिल्लीतलं कीर्तन आहे आणि माझ्याकडून तुम्हाला ती अपेक्षा नाही. व्याख्यानाला मी बोलू शकतो त्याच्यावरती. पण तरी सुद्धा एवढ्या भयंकर वातावरणामध्ये सुद्धा ह्या कॉलेजनी त्या सगळ्या मुली आणि मुलं सर्व संतांचे कार्यक्रम, मला त्या मुलांनी मला दाखवते, ते चित्रपट तयार केला. त्या संतांच्या संबंधित नृत्य असतील, ते अभंग असतील, सगळं संत परंपरेतले सगळे कार्यक्रम बसवले त्या मुलाने. कळत आणि न कळत त्या मुलावरती धार्मिक संस्कार होतातच, त्यांच्या देवभावना होतेच. कारण ते मुलांच्या मनात कोवळे असतात, ते कसे काही पण गरज करू शकतात. आपण देण्यात कमी पडतो. आपण मुलांना मुलींना नाव ठेवतो. तुम्ही कधी त्यांना प्रबोधन केले? तुम्ही कधी त्यांना जवळ घेतले? तुम्ही कधी त्यांना त्यांच्या जीवनाचे धोके सांगितले? तुम्ही कसे त्यांना जीवनाचे धडे दिलेच नाहीत ना. सर्व लोकांचा तो विषय घेत नाही. त्यामुळे आपण त्यांना चुकीचं नाही म्हणलं पाहिजे, आपण त्यांना शिकायला कमी पडतो. आणि म्हणून मुलांच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, सर लोकांचं मला खूप खूप कौतुक करायचंय की त्यांनी वारकरी, विशेषतः कोणते कर्मठ होऊन काही पण रुजवतात ना माणसं, ज्याला काही स्टँड नसतं, ज्याला काही परंपरा नसते. पण दैवयोगाने महाराजांच्या गुरु महाराजांच्या कृपेने म्हणा, तेव्हा काही म्हणा, आमच्या संबंधाने म्हणा, वारकरी संप्रदाय अत्यंत शुद्ध, तर्कशुद्ध, म्हणजे तर्काच्या अधिष्ठानावरती प्रतिष्ठित असणारा हा संप्रदाय, ज्याच्या तत्वज्ञानावरती, ज्याच्या एका ओळीवरती अनेक लोकांनी PhD केल्या, इतकं सखोल तत्वज्ञान आहे.
याचा त्याग हिमालयासारखा त्याग आहे संप्रदायाचा. म्हणजे तत्वज्ञानाच्या बाबतीत याच्यापेक्षा तत्वज्ञानी कोणी असू शकत नाही जगातला. एवढं तत्वज्ञान सखोल आहे, भक्तीची पराकाष्ठा श्रेष्ठ आहे आणि त्यातला त्याग पण फार मोठा आहे. असे या त्रिवेणी संगमचा या संप्रदायामध्ये असतात. काही लोक येतात, लोकांच्यामुळे संप्रदाय बाधित होत नसतो, लोक बाधित असतात, असं तो भाग. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमात विशेषतः या कॉलेजचं पहिल्यापासून आम्हाला कौतुक आहे. विशेष आपल्या दिंडीचं प्रत्येक त्यांच्या त्या वार्षिक अहवालामध्ये आपल्या दिंडीचा फोटो असतो, आपलं दिंडीचं नाव असतं. त्याने आपल्याला खूप चांगलं स्थान दिलं आहे. तर असं तो भाग आज विशेष कीर्तन आहे, आयुष्यातलं पहिलंच कीर्तन आहे. आम्हाला मला नाही आला, पण आमच्या पोरला दाबा स्टेजचा. हा स्टेजचा काय माईकचा काय दाब असतो ते आता माईकवर जे येतात त्यांना माहिती. माईकवर येऊन चला बोल 4 शब्द असं माझ्या विठ्ठल विठ्ठल कसं करता येतं ते स्टेजचा दाब येत असतो. पण असं काय आमच्या लोकांना निबल गट असतात. हा त्यांना काय ना स्टेजच्या बरगाळ्यात घेऊन घरून फिरतात. बरं आहे ना. हा तुमच्याकडे निर्णय जायचंच म्हणा तुम्ही. तर असं भाग असं मी आपल्या कीर्तनाकडे होतात. खूप वेळ झाला. ज्यावेळी कीर्तन सुटायची वेळ झाली असती ना, पावसाने थोडीशी वेळ झाली. विठाल विठाल धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू धर्ममूर्ती आहेस. धर्म शब्दाचा अर्थ आहे धारणा धर्मित्या आहो ध्रेते आलेन तद्धर्म. म्हणजे ज्याने समाजाकडून जो धारण केला जातो त्याला धर्म म्हणतात, किंवा धारणा समाजाला जो एकत्र बांधून ठेवतो त्याला धर्म असं म्हणतात. आणि अशी धर्माची मूर्ती संपूर्ण जगाला एकत्र बांधून ठेवणारा असा तो परमात्मा आहेस. आणि म्हणून तू धर्म निर्माता आहेस, तू धर्म ज्ञाता आहेस, धर्म संरक्षक आहेस. म्हणून तुला धर्माची मूर्ती असं म्हटलं जातं. असं तू धर्ममूर्ती आहेस. पाप पुण्य तुझ्या हाती. पाप पुण्याचे गौड बघणार आहे. पाप पुण्य हे काय मूर्त नाही, पाप पुण्य हे काही साकार नाही. तुझ्या हाती भगवंताच्या हातात कोणी पुण्य पाप पुण्य दिलंय असा काही विषय नाही. पाप पुण्य अमूर्त आहे, पाप पुण्य एक समजूत आहे, तो समजून घ्यायचा विषय आहे तो. तर असं पाप पुण्य भगवंताच्या हातात आहे. म्हणजे काय आहे? पापाची गोष्ट ही फार सूक्ष्म आहे आणि पुण्याची गोष्ट ही फार सूक्ष्म आहे. एक निषिद्ध क्रियेतून एक अपूर्व निर्माण होतं, त्याला पाप असं म्हणतात. आणि विहित क्रियेतून एक अपूर्व निर्माण होतं. अपूर्व म्हणजे पूर्वी नसलेलं जे निर्माण होतं एखाद्या क्रियेतून, त्याला पाप आणि पुण्य अशी संज्ञा असते. पाप पुण्य हा समाज ठरवित नाही. पाप पुण्य कोर्ट आणि कायदा ठरवित नाही. पाप पुण्य एखादं शास्त्र ठरवत नाही. पाप पुण्याचं लक्षण असतं. पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, वेदामध्ये शास्त्रामध्ये गीतेमध्ये त्याचे लक्षण केले, त्याचे सिद्धांत बांधलेले आहेत. आणि त्यामुळे जसं वकील साहेब तुमच्या कायद्यामध्ये बांधलेला असतो तो कायदा, तसं या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे नियमावली असते. त्याप्रमाणे त्याला लक्षण असं म्हणतात. जिथं अव्याप्ती नसते, अतिव्याप्ती नसते, असंभव नसतो, त्याला लक्षण असं म्हणतात. आणि असं पापाचं लक्षण केलं असतं. निषिद्ध क्रियाजन्यत्वम पापत्वम. निषिद्ध क्रिया म्हणजे वाईट क्रिया कर्म केलं तर त्यातून पाप असं जन्माला येतं शास्त्र म्हणतं. विहित क्रियाजन्यत्वम पुण्यत्वम. विहित क्रिया जर केली, सत्कर्म जर केलं, सत्क्रिया केली तर त्यातून पुण्य निर्माण होतं. विशिष्ट कालाच्या संबंधित पुण्य निर्माण होतं. विशिष्ट वस्तूच्या संबंधीने पुण्य निर्माण होतं. विशिष्ट व्यक्तीच्या संबंधाने पुण्य निर्माण होतं. म्हणजे विशिष्ट देश, विशिष्ट काळ, विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट वस्तू, विशिष्ट क्रिया. विठाल 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 विशिष्ट क्रिया. भजन केलं, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी, विशिष्ट क्रियेतून पुण्य निर्माण होतं. विशिष्ट वस्तू गंगे स्नान केलं तर पुण्य निर्माण. वाचे म्हणता गंगा गंगा,
सगळं दोष जाय भंगा असं आपण म्हणतो. म्हणजे एक वस्तूच्या संबंधित पुण्य निर्माण होतं. संक्रमण काल असतो त्याला आपण पवित्र काल असतो, तो पर्वकाल म्हणतो. ग्रहणाचा काल असतो, एकादशी असते, शिवरात्र असते. अशा काळामध्ये आपण तीर्थक्षेत्रात येतो, तो एक काल असतो, तो व्रतकाल. तो व्रतकाल पण आपल्याला पुण्य निर्माण करून देतो. एक देश असतो, प्रयागराजसारखा पंढरीसारखा का देश असतो, क्षतात्रय ते क्षेत्र. अशा देशात त्या देशाच्या संबंधित गेलं तर पुण्य निर्माण होतं. काही काळ पुण्य निर्माण, काही वस्तू संबंधित गायला शिवला, तुळशीला शिवला, तुळशीला प्रदक्षिणा घातली, पांडुरंगाचं कोणत्या देवतेचं दर्शन घेतलं, एखादं व्रत केलं, हे सत्क्रिया पुण्य निर्माण करत असते. असं ते पुण्य निर्माण म्हणजे थोडक्यामध्ये अपूर्व असं, त्याला पुण्य त्याला धर्म म्हणतात असं. आणि पाप असतं ते निषिद्ध क्रियेतून. थोडक्यात हिंसा म्हणजे महाहिंसा सर्व होता आणि हिंसा करणं, हिंसेतून पाप जन्मतं. महासुराम देवे, दारू पिऊ नये, ब्राह्मण हंतव्या, ह्या गोष्टी पापाला जन्म देणारा असतात. म्हणून कर्माची व्याख्या करत असताना असं म्हटलंय, शुभाशुभ अदृष्टजनक व्यापार. कर्म म्हणजे शुभ आणि अशुभ असं अदृष्ट निर्माण करणारी जी क्रिया असते त्याला कर्म असं म्हणतात. विठाल विठाल असा पाप पुण्याचा भगवंताच्या हातात ते पाप पुण्य असतं. काय असतं ते? तर भगवान हा पाप पुण्याचा वक्ता आहे. भगवान हा पाप पुण्याचा ज्ञाता आहे. भगवान हा पाप पुण्याचा फलदाता आहे. आणि भगवान हा पाप पुण्याचा निर्माता आहे. म्हणून पाप पुण्य तुझ्या हाती असं म्हटलंय. पाप पुण्याचा वक्त्याचा अर्थ मी आता आधी तुम्हाला सांगितलं. पापाचा आणि पुण्याचा निर्णय कोण कोर्टात देतात का? मग शाळेत सर प्रोफेसर देतात का? मग मंत्री महामंत्री देतात का? पाप पुण्याचा निर्णय कोण देऊ शकतं? पाप पुण्याचा निर्णय कोणालाही देता येत नाही. हे याला पाप म्हणतात आणि हे याला पुण्य म्हणतात. ही भाग कठीण गोष्ट असते. एखाद्या वेळी क्रिया पापाची दिसते पण पुण्य जन्माला घालतात. एखाद्या वेळी क्रिया पुण्याची सत्क्रिया दिसते पण ते पाप जन्माला घालतात. असं कसं काय होतं? ते तसंच होत असतं. ते त्याचं कारणच कसं आहे, ते फार गुंता आहे मोठा महाग. एक साधू रस्त्याच्या कडेला बसले होते, ध्यानस्थ बसले होते. पलीकडच्या गावाला बाजाराला लोक गेले होते, बरेच लोक आले बाजारात जातात. म्हणजे बाबा बसले, आले, देवाचं दर्शन घेतलं. बाबा पुढे पेढी ठेवली, दर्शन घेतलं, गेले. त्यांना पाप झाला असेल का पुण्य झाला असेल? पुण्य झालं, बरोबर आहे का नाही? जेव्हा त्या पेढ्याला मुंगळे लागले आणि त्या बाबाला पुढे ठेवले होते का नाही, ते मुंगळे पेढे खाली सगळे बाबाच्या अंगावर चढली. असे चढले का बाबाला तोडायला सुरुवात केली. आता काय झालं? मागून एक दुसरा मनुष्य आला, तोही बसला तिथं. आयला म्हणलं ढोंगी बसला इथं, डोळे झाकून पेढे खातोय, काय मुंगळे अंगावरती. तो ऊस खात बसला होता. तो ऊस खायचा असं चावायचा आणि बाबाला तुटी मारायची. काय वाटते तुम्हाला? ती क्रिया काय वाटते? विचित्र वाटते, पापच क्रिया वाटते. आणि साधूला म्हणतो काय वाईट आहे, पण त्यातून झालं पुण्य आणि पेढे ठेवून झालं पाप. हे का? हे असंच असतं इतकं ती कठीण. कारण का? त्यांनी तुट्या मारल्या आणि त्या तुट्या बाबाला अंगाला लागून खाली पाडल्या. ते सगळे मुंगळे खाली यायचे, उतरून त्या तुट्याला जावायचे. मग त्यांनी सगळे मुंगळे खाली घेतले, पेढे सगळे मुंगळे अंगावर चढवले. क्रिया दिसते पुण्याची पण होते पाप, तसेच क्रिया दिसते पापाची पण होतं पुण्य. पाप पुण्य तुझ्या हाती. विठाल विठाल हो, पाप पुण्याचा निर्णय देणारा तू आहेस. याचे नाभिकमळी जन्म चतुरान काय पुढे तर याचे निज प्रकाशन विकिरण येणेची पढून वेद केला शहाणा हो. बरोबर. म्हणजे वेदाला तत्वज्ञान कोण दिलं? ज्याचे गणेशोशी जन्म झाला वेद राशी. जो वेदाचा निर्माता आहे. वेदामध्ये पाप पुण्याची व्याख्या केलेली आहे ना, शास्त्रामध्ये केली. विधानाचा शास्त्रबोध केला. म्हणजे परमात्मा शास्त्राचा निर्माता आहे, त्या शास्त्राचा ज्ञाता आहे. म्हणून पाप पुण्य तुझ्या हाती. तो पाप पुण्याचा वक्ता आहे, तो पाप पुण्याचा ज्ञाता आहे. पाप कशाला म्हणतात हे त्याला कळतं, पुण्य कशाला म्हणतात हे त्याला कळतं. आणि म्हणून तो पाप पुण्याचा ज्ञाता आहे आणि पाप पुण्याचा तो फलदाता आहे.
आपल्याला पापाचं फळ देणारा तोच असतो आणि पुण्याचं फळ देणाराही तोच असतो. आणि पाप काय होतो? पाप निर्माता, पुण्य निर्माता. कारण आपल्याला जेवढी काही बुद्धी होते, मग हिंसा करतो, पुण्य सत्क्रिया करतो, तर याच्या पाठीमागे परमात्म्याचंच ही गोष्ट असते, त्याला कर्माचं हे असतं म्हणा. तर असा तो पाप पुण्याचा ज्ञाता, पाप पुण्याचा निर्माता, पाप पुण्याचा फलदाता असल्यामुळे हे सगळं तुला कळलं. तुकाराम महाराज म्हणतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, तू इथं एवढा असल्यामुळे मला यातून सोडव. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, ओ मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. मला सोडवी दातारा, मला सोडवी दातारा, मला सोडवी दातारा, मला सोडवी दातारा. सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. कर्म हे दुस्तर आहे. दुस्तर का म्हणतात? दुर्लभा दुस्तरम. कर्म समजून घेण्यात फार कठीण असतं. प्राप्य दुर्लभा दुस्तरम, दुर्लभ्य म्हणून ते दुस्तर असतं. असं कर्म आहे. दुर्जया दुस्तरम. कर्मावरती विजय मिळवणं देवादिकांना नवे ऋषीमुनींना पण शक्य झालं नाही. म्हणून दुर्जया, ज्याच्यावरती विजय मिळवता येत नाही, कर्माआधी सगळं जग असतं. कर्म इतकं बलवान असतं, ते सांगतो पुढे तुम्हाला. कर्म किती बलवान असतं. म्हणून दुर्जया दुस्तरम. कर्मावरती विजय मिळवता येत नाही. दुर्लभा दुर्गमा दुस्तरम. कर्म हे सहजादी सांगतो. कर्म हे सहजासहजी कळत नाही. कर्म काय कर्म काय म्हणून त्याला म्हणतात दुर्गमा दुस्तरम. दुर्तिक्रम हा दुस्तरम. दुर्तिक्रमा कर्मा धर्माचा बाण ओलांडणं, कर्माला प्रारब्धाला ओलांडून पलीकडे जाणं देवादेकांना पण नाही शक्य झालं. प्रभू रामचंद्र तुम्हाला रात्री सांगितलं कर्मबंधनात मूर्ती कशा अडकलेल्या असतात. त्या रामाची, कृष्णाची, हे सगळ्या मूर्ती कर्माच्या बंधनात अडकलेल्या असतात. आणि त्यामुळे इथं दुर्तिक्रमात दुर्लभम, कर्माचा अतिक्रमण करणं अत्यंत दुर्लभ आहे. दुर्गात दुस्तरम. दुर्गात दुस्तरम याचा अर्थ, दुर्ग याचा अर्थ तो किल्ला. जसं किल्ला अभेद्य असतो, तसं कर्मात प्रवेश करणं, कर्मातून बाहेर पडणं सर्वसाधारण सामान्य जीवाला अजिबात गोष्ट शक्य नाही. उलट म्हणतात दुर्लभ. त्याला काय म्हणतात? वद सोडवे दातारम. कर्मापासून दुस्तरा. जे कळण्यास कठीण, जे करण्यास कठीण, जे प्राप्तास कठीण आणि जे ओलांडण्यास कठीण, त्याला म्हणतात दुस्तर. विठाल 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 पण कर्म असा आहे. कर्माच्या बाबतीमध्ये हे कर्म असा असतं, ते सहज शक्य असतं. पण त्याला काय म्हणतो आपण? ते म्हणजे एक कर्म प्रयत्नाने निवृत्त होऊ शकतं. पण एक कर्म, एक प्रारब्ध असं असतं, काही जरी केलं तर ते मात्र माणसाला भोगावंच लागतं. त्याला त्याच्यातून काय निवृत्त होता येत नसतं. काय शब्द माझ्या तोंडात येतो?
नाही इच्छित प्रकरणे म्हणजे अत्यंत दुर्तिक्रम ते एक प्रारब्ध असे ते भोगावंच लागतं आणि एक प्रारब्ध असं ते कदाचित प्रयत्नाने पुरुष प्रयत्नाने सहकार्याने ते प्रारब्ध कदाचित प्रयत्नाने ओलांडता येतं पण एक प्रारब्ध असा आहे ते कोणालाही चुकत नाही म्हणजे चुकतच नाही असं का होतं त्याला म्हणतात याचा अर्थ एक असा आहे जे जडाच्या संबंधित प्रारब्ध निर्माण होत असतं ते माणसाला प्रयत्नाने कदाचित बदलता येतं उदाहरणार्थ मार्कंडेय ऋषी त्यांना 14 वर्षाचं आयुष्य होतं पण प्रयत्न केला 14 कल्पाचं आयुष्य करून घेतलं त्यांनी घेतलं का नाही म्हणजे एक प्रारब्ध असे प्रयत्नांती त्याच्यावर मात करता येते पण एक कर्म प्रारब्ध असा आहे त्याच्यावर काहीही तुम्हाला प्रयत्न भोगावंच लागतं ते तुकोबारांना भोगावं लागलं प्रभू रामचंद्राला भोगावं लागलं कृष्णाला भोगावं लागलं पांडव अर्जुनाला भोगावं लागलं आपला तर प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये सगळे कर्मात बांधलेले असतात ते प्रत्येकाला भोग ज्या प्रारब्धामध्ये ईश्वराचा संबंध असतो ज्या चेतनाचा संबंध असतो एखाद्या ग्रहाच्या त्यात सहभागी ग्रह असतात त्यात सहभागी देवता असतात त्यात सहभागी जीव असतो आणि याच्या मिळून झालेलं जे प्रारब्ध असतं त्याला म्हणतात अटळ प्रारब्ध अटळ प्रारब्ध ते कोणाच्याच बापाला सुटत नाही काहीही कर ते भोगल्याशिवाय पर्याय नाही प्रारब्ध न चुके भोगिल्या वाचवणे प्रारब्ध न चुके भोगिल्या वाचवणे त्याच्यात तुम्हाला बदल करता येत नाही असं प्रारब्ध असतं भोगत न घडे संचिता वाचवणे पुढे करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान भोग तुला घरी संचिता वाचोने भोग तुला घरी संचिता वाचोने भोग तुला घरी संचिता वाचोनी भोग तुला घडी संचिता वाचोनी भोगतो घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान त्या कर्मात बदल करता येत नाही त्याला म्हणतात इच्छा अनिच्छा परीच्छा प्रारब्धम त्रिविधम स्मृतम 3 प्रकारचं प्रारब्ध असतं देवा यातून मला सोडवतो इच्छाला काय म्हणतात इच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध परीच्छा प्रारब्ध इच्छा प्रारब्ध इच्छा म्हणजे तुमची ती इच्छा निर्माण करतं ज्याला जे कळतं ते सुद्धा शहाणे त्याच्यात गोवले जातात वेडे गोवले जातात मूर्ख गोवले जातात सगळे गोवले जातात मी आपल्याला उदाहरण सांगाल पंचदशीमध्ये असं म्हटलंय अपत्यशेव नष्टोरा राजधारता अपि जानन्तेव स्वानर्थ इच्छन्ते आरब्ध कर्मतः अपत्यशेव नष्टोरा अपत्यशेवी चोर राजदार रता अपि या 3 उदाहरणामध्ये आपल्याला पक्क लक्षात येईल ज्या माणसाला पित्त असतं त्याला माहिती आहे वांग खाल्लं तर माझं पित्त होणार वांग खाल्लं तर मुळव्यात दुखणार आहे त्याला पक्क माहित असतं पण त्याच्या पुढे वांग आलं का ते काही खाल्ल्याशिवाय का राहत नाही ते का खातो तो अपत्यशेवीना त्याला मधुमेह आहे म्हणजे साखर खाल्ल्यावर त्रास होणार आहे पण पंक्तीत नका गुलाबजामुन पावड का नाही हो मला साखर आहे शेजार म्हणता हो महाराजांचा प्रसाद आहे का त्याला काय होतं नाही तसे मी गोळ्या घेतल्या साखर तसे मी गोळ्या घेतल्या म्हणतो शेजारच्या पेक्षा 3 गुलाबजामुन जास्त खातो आमच्या दिंडीत पूर्वी एक माणूस होता 62 गुलाबजामुन खाणारा दिवसा 65 बरं 3 कमी पडले माझ्याकडून मुद्दा लक्षात घ्या त्याला माहिती आहे हे खाल्लं तर मला त्रास होणार आहे
पित्तावायला माहिती आहे खाल्लं तर मला त्रास होणार आहे हे, पण तरी सुद्धा ते प्रारंभ त्याला ती इच्छा निर्माण करतं आणि त्याला ते करायला लागतं. अपत्यसेवेन हा चोराला कळत नाही का वकील साहेब? चोराला जर कळलं असतं मला तुमची वकील कशी चालली असते, कोर्टाने काय काम केलं असतं? मग चोराला हे कळतं मी चोरी केली तर आज नाही उद्या मला पकडतील आणि मला जेलमध्ये घालतील, मला शिक्षा भोगणार. तू इतका वेळ आहे काय तू? आणि तू जर त्याला कळलंच नसतं मग दुपारी गेला असता चोरी करायला. तो तोंड का बांधतो, काळ का घालतो तोंडात, रात्री का जातो, चोरून का जातो? त्याला भीती आहे मला पकडतील, त्याला माहिती त्याची शिक्षा होणार आहे. ही शिक्षा होणार आहे त्याला माहिती असून चोरी करतो की नाही? का चोरी करतो तो? ज्ञान दिवस वानरतं, तो जाणतोय त्याचं, पण तरी ते प्रारब्ध त्याला इच्छा निर्माण करतं, त्याला ते खायला लावतं, त्याला चोरी करायला लावतं. जानंती ते सगळं जाणतोय तो. राजदार जाते राजाच्या घरी, राजाच्या राजवाड्यामध्ये घोडे खाजवायला जो असतो ते घोड्याचं काम कर, त्याला काय म्हणतात ते खर्रा करणार असतो. त्याला त्या घोड्याचा खर्रा करणार त्याला सईस म्हणतात. ते सईस आणि त्या राजाच्या राणीचं त्यांचे प्रेम संबंध होते. आता प्रेम संबंध म्हटलं तर त्याला कळत नाही का हे राजाने दुष्प्रकार माहीत होणार आहे. राजा आपली एका दिवशी मुठी बुडवणार आहे, त्याला माहित नाही का ते? त्याला हे सगळं माहिती, त्याला अनर्थ कळतो, त्याला हे माहिती आहे आपला घात होणार आहे, तरी सुद्धा तो ते का करतो? ज्ञानंत्यव स्वानर्थम. तो ते अनर्थ जाणतो, चोरीवाला अनर्थ जाणतो, भोग भोगणारा अनर्थ जाणतो. जानंती एव पण इच्छन्ति आरब्ध कर्मतः. त्याचं प्रारब्ध त्याला ती इच्छा निर्माण करतं. आणि पुस्तकापेक्षा माझा 100% अनुभव आहे. सकाळी मी एखाद्या कारणात काला करून खायला लागलो, मला माहिती आहे 11 वाजता हे माझी याची कुस्ती आहे, हे मला रात्रभर जागा ठेवणार आहे, पण तरी एक घास खाल्ला का वाढणार होतो. आता असं पित्त होतं तसं पित्त होतं, खा बस केला का आता खाल्ला का 11 वाजता आमचा कार्यक्रम सुरू झाला. जानंती येव, जानंती येव. बलात्काराला कळत नाही का? वकिलांना कळत नाही का? हे जज लोकांना कळत नाही का? सर प्रोफेसरला कळत नाही का? मंत्री महामंत्र्याला कळत नाही का? महाराज लोकांना आपण जेलमध्ये काय केले? जेलमध्ये काय केले? जेलमध्ये कोण नाही केलं? मंत्री नाहीत का जेलमध्ये? वकील नाहीत का? किती जेल, किती नाव सांगू जेलचे जेलमध्ये तुम्हाला? जेल का गेले जेलमध्ये? वकील का गेले जेलमध्ये? सर प्रोफेसर का गेले जेलमध्ये? मंत्री का गेले जेलमध्ये? त्यांचं जोडा तुम्ही आज नाही. महाराज का जेलमध्ये गेले? जानंती येऊ. हे का गेले? बलात्कार करतो त्याला कळत नाही की पुढचा काय प्रसंग आहे. रोज वाचतोय, रोज पाहतोय, सगळं करतोय, हे सगळं करतो. मग तो का करतो? का करतो? जानंती जाणतोय तो. प्रारब्ध असं आहे, त्याला प्रारब्धाला दुःख द्यायचंय, ते प्रारब्ध निर्माण करणार, त्याला त्यात गोवणार, त्याला खेचणार, त्याला भोगायला लावणार, बाजूबाजू भोगायला लावणार आणि त्याला दुःखाच्या कडवं निघून लोटणार. ते त्याला म्हणतात प्रारब्ध. विठाल विठाल प्रारब्धाची गोष्ट तितकी बलवान आहे. कोणाला चुकलं ते? कोणाला? दुर्योधनाला कळत नव्हतं, अर्जुनाला कळत नव्हतं, युद्ध केलं काय होईल ह्याला कळत नव्हतं. कोणाला कळत नाही, सगळ्यांना कळत होतं. पण त्याला म्हणतात असं म्हटलं ते प्रारब्ध इतकं काय म्हणलंय? दैवाधीन जगत, जय दैवाधीन जगत सर्वम. दैवाधीन जगत सर्व जन्म कर्म शुभाशुभम. दैवाधीन जगत सर्वम जन्म कर्म शुभाशुभम. संपूर्ण जगत हे दैवात बांधलेलं आहे, कर्मात बांधलेलं आहे. कर्मापेक्षा तुम्हाला काहीही आगाऊपणा करता येत नाही. तुमचा जन्म कर्माच्या आधी नाही, जगणं कर्माच्या आधी नाही, मरण कर्माच्या आधी नाही. अरे श्वास पण घ्यायचं स्वातंत्र्य नाही. माणसाले मोठमोठे गप्पा मारतात, मार करून अरे तेव्हा काय करतो? श्वास पण घ्यायचं स्वातंत्र्य नाही. कर्म ठरवतं, पुढे जन्म कर्म ठरवतं, कधी जन्म कर्म ठरवतं, कसं जगायचं कर्म ठरवतं, कसं मरायचं कर्म ठरवतं, पुढं मरायचं कर्म ठरवतं, तुमचं कर्म ठरवतं. तुमची श्रीमंती म्हणजे भोगता येईल हा भ्रम आहे. कर्म ठरवतंय.
तलाव फार मोठा आहे म्हणजे तुम्हाला घडा तुमच्याकडे घडा एवढा आहे ना सर तेवढंच भरून घेता येते तुम्हाला. श्रीमंतीचे ढेक जरी पडले तुमचं गाडगं एवढं तेवढंच भोगता येते तेवढं कारण कर्मच तेवढं येते. कर्माशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. अरे कर्माने ब्रह्मदेवाला कामाला लावले, कर्माने इंद्राला कामाला लावले, कर्माने चंद्राला कामाला लावले, कर्माने सूर्याला हेलपाटे घ्यायला लावले, कर्माने ब्रह्मदेवाला कुंभाराचं काम करायला लावले, कर्माने रामाला वनवासात पाठवलंय, कर्माने कृष्णाला जेलमध्ये जन्म दिलाय. कर्माची गोष्ट इतकी भयंकर आहे फार गुंताय महाराज. म्हणून कर्म हे कर्माला ओरंडता येत नाही. कर्म श्रीमंती देते, कर्मधारी कर्मच विद्या देते. तुम्ही असं कसं काय प्रयत्न अरे प्रयत्नाची काय गोष्ट घेऊन बसला. प्रयत्न कोणत्या कोपऱ्यात गेले तुझे प्रयत्नाची गोष्ट गीता सांगितले सिद्धांत दाखवाय. सदृशम चेष्टते सस्या प्रकृते ज्ञानवानपि प्रकृती यांची भूतांनी निग्रह करिष्यति. अरे सगळं जगत प्रकृतीच्या अधीन आहे. प्रकृती ते तू सदृशम चेष्टते स्वस्या स्वतःची प्रकृती त्याचप्रमाणे तुमची आवड तशीच असणार. याला वांग आवडतं याला मेथीची भाजी काय आवडते काय आवडतं ते सारखेच ना माणसं काय आवडतं ते सदृशम चेष्टते स्वस्या त्याची प्रकृतीप्रमाणे ते फिरतं ते त्याला फिरवणारी प्रकृती असते. संपूर्ण जगत फिरवायला प्रकृती असते. आणि म्हणून कर्माची गोष्ट अशी सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृती ज्ञानी जरी असला तरी सुद्धा नाही ते भूताम शक्यम त्यातून कर्मान्य शेषतः. जन्म आहे ना शरीर आहे ना मग त्याने काहीही जरी केलं तर एक क्षण तो कर्माला टाकू प्रयत्न करावे लागत नाही. हे प्रारब्ध हंडे प्रारब्ध त्याला फिरवते. तिचे पाय बांधला ना तरी तो पाय बांधला तरी लोळण घेऊन पाय करून येतो. तो एक क्षण सुद्धा रिकामा राहू शकत नाही. प्रयत्न हे कर्माधीनच असतात. ते कर्म त्याला करायला लावतं. कर्म त्याला इच्छा निर्माण करतं. प्रयत्न आहे. 3 भावांनी 3 विहिरी खांद्या सगळ्यासारखं पाणी लागतं का एका जमिनी नाही लागत. सगळे विद्यार्थी सारखेच अभ्यास करतात की नाही का सगळ्यासारखे मार्क नाही पडत. सगळे सगळ्या टक्के मार्क का मार्क मिळत नाही त्यांना सगळे सारखे का पास होत नाही. काय वय लक्ष आहे तुमच्याकडे कशाचं वय लक्ष काढणार तुम्ही. सारखे 4-4, 5-5 तास अभ्यास करतात दिसतात सारखे सगळं काय करतं. तिथं गेलं तर नेमकं जा म्हणे ती लिहायची वेळ आठवतच नाही. काय तुमच्याकडे काय नाही कारण काही कारण नाही. असं ज्ञानवान आपली म्हणजे कर्म हे तुम्हाला किती वेग द्यायचा आहे ते तुमचं ठरलंय सर. तुम्ही आज नाही सर झाली हे तिथं ठरलंय. कॅशेट सगळी ठरलेली असते ती आणि ही कॅशेट जर नाही मानली तर संपूर्ण जगाची सायकल बिघडून जाईल. त्यांनी ही रचना केली जीवाच्या बाबतीमध्ये. ही सगळी कर्माची रचना केली तुमची जीवनाची आणि म्हणून आपल्याला त्या प्रारब्धानुसार त्या कर्मानुसार आपलं जगणं आपला जन्म आपलं जगणं आपलं मरणं आपला श्वास घेणं पुढं थांबायचा पुढं घ्यायचा. एका मित्राने मुलगा नव्हता त्याला काही कोटीची 1000 कोटीची संपत्ती होती. मी काय तरी वचन आणखी डायरेक्ट देतात आणि त्याला मित्राच्या नावाची करायची होती. तो नाव माझी शेवटची घट काय म्हणला आता मृत्यूपत्र लिहितो तुझ्या नावाचं करायचं सगळं काय लिहून देतो म्हणतो. म्हणलं खूप चांगलं झालं. सगळं पत्र लिहिलं फक्त याला सही करायची होती. त्याच्या पुढे पत्र आणलं पेन दिला हातामध्ये ते पेन टेकावल्यावरती काय सांग कमी नाही केली प्रयत्न. कोणाला वाईट वाटलं असेल जे मेलं त्याला कधी जिवंत होतं त्याला अतिशय 100 कोटी याचा अर्थ कर्म असा आहे. प्रारब्ध बोलता आहे ना हा याला म्हणतात इच्छा प्रारब्ध इच्छा कर्म. ते कर्म माणसाला इच्छा निर्माण एक कर्म असं असतं सर तुम्हाला सांगतो त्याचं कर्मचित्त बदलत असतं. ते 12 तास 8 तास काम करतो त्याला आळसच नाही. त्याचं कर्मच असं एखादं कर्म असेल त्याला उठून तोड धुवा त्याला चहा पाजा त्याला जुन्या खाऊ घाला त्याला इकडे केलं तिकडे पळलं लागलं धुवायला. एक गोळ्या खाऊ मेलं त्याच्यामुळे त्याला झोप यायला
आणि काही माणसं म्हणजे पडल्याबरोबर झोपतात आणि काही माणसं झोपल्यावर पडतात. आधी झोपतात मग पडतात आणि काही तर उभेने झोपून खाली पडतात. आता हे काय आहे? ही कर्माची गोष्ट असते, प्रारब्धाची गोष्ट. मुद्दा लांब जास्त नाही लागत तुम्हाला. आणि म्हणून त्याला म्हणतात दैव आदीन जगत सर्वम जन्म कर्म शुभाशुभम संयोगाश्च वियोगाश्च संयोगाश्च वियोगाश्च हे सर्व संयोगाश्च नच दैवात परम बलम. दैवा एवढं कर्मा एवढं जगात बलवान कोणीही नाही. विठाल 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 यद भावी न तद भावी भावी चिन्ह तदन्यथा नाभाव्यम महति नाभाव्यम महति कर्म नाभाव्यम महति कर्मवताम भाव्यतां कुता नाशा. असं भाव्यतां कुता नाशा. यद भावी न तद भावी. जे होणार आहे ते यद भावी, जे घडणार आहे न तद भावी, त्याचा अभाव होऊ शकत नाही. आणि भावीचे न तदन्यथा, जे घडणार आहे त्याच्यावर वेगळं कधी घडणार आहे. आणि यद अभावी, जे घडणारच नाही ते कधी घडू शकत नाही. कारण का? जर तसं झालं तर महत्वाचं वाक्य सांगतो, तुमच्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही करायचं ठरवलं, होऊ शकतं का असं? कदम साहेब आलेत का? वकील कदम बरं आहे. होऊ शकतं का असं? जर त्यांनी त्याच्या इच्छेप्रमाणे जर करायचं ठरवलं, अनिष्टाची निवृत्ती करायची प्रयत्नाधीन, बरोबर, आणि अनिष्टाची निवृत्ती करायची, निष्ठाची प्राप्ती करायची जर त्यांनी त्याच्या प्रयत्नाने ठरवलं, तो ईश्वर नाही माझा, ईश्वर होईल ना तो. जगात कोण गरीब राहील? जगात कोण नापास होईल? कारण स्वेच्छेने काय त्याला इष्टाची प्राप्ती करता येते आणि अनिष्टाची निवृत्ती करता येते. हे सर्व किती समर्थवान असेल, दुनिया कोणी देवाला शक्य झालं देवाधिक करणं. आपल्या इच्छेप्रमाणे इष्ट आपल्याला प्राप्त करणं आणि अनिष्ट निवृत्त करणं. आणि जर हे मानवीकृत झालं तर ईश्वराची सायकल बिघडली. त्यांची रचना केली आहे. म्हणून हे येणे लोक, भोळे लोक असतात, गणपतीकडे जातात, देवाकडे जातात, दत्ताकडे जातात, मला मुलगा दे, मला बायको दे. तुला येड लागलं का काय? तू त्याने उठून कोणाला जर बायको दिली, कोणाला मुलगा दिला आणि कोणाला श्रीमंती दिली. अरे त्याचं काय आहे? त्यांनी ही सगळी कर्माची सायकल बांधून ठेवली. तू जर मागच्या जन्मात एखाद्या 100 मुलं मारले तर तुला आता कसं काय मुलगा देईल? तू ते भोगावंच लागेल ना. केले कर्म झाले, तेच भोग आले आणि उपजले नेले ऐसे किती. तर तसं होत नाही. तुका म्हणे तू काय कर, तू काय कर कर्मदुस्तर. तुका म्हणे तू काय करशील कर्मदुस्तर असे आमचे. आमचं दुस्तर कर्म तू बदलू शकत नाही. म्हणून मला ते काय नको, तू मला भक्ती प्रेम दे. भगवंताला ते देता येते. असो भाग मुद्दा सांगायचा मला. त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म, इच्छा कर्म, अनिच्छा कर्म. इच्छाच नसते महाराज. वाईट करायची त्याची इच्छा नसते, पण तो करतो. मी तुम्हाला आता सांगितले उदाहरण. आता हे सगळे जेलमध्ये गेले, मग त्यांची इच्छा असते का? अथकेर अर्जुनचा प्रश्न आहे तिसरा. अथकेर प्रयुक्तयम पापयचे पोषा अनिच्छन्नापि वाष्टे बरा. आमच्यासारखी माणसं व्रतस्थ माणसं आहेत, त्याच पण पाप होतं की नाही? होतं की नाही? पाप होत. पण पाप त्यांना पश्चाताप होतो की नाही? होतो ना. आयुष्यात मी कधी एखादी मोडली नाही, मोडणंच शक्य नाही माझ्याकडून. आणि काय होतं, एक दिवस काय झालं, काय तर म्हणजे रामपायचं बिस्किट खायला आयुष्यातली गोष्ट. आता त्या पश्चातापाला काही जोड असेल तो आयुष्यात कधी पाणी पण न पिणार एखादं. मग अशा काळ त्याला काय म्हणतात अनिच्छा. आता केवळ प्रयुक्त यम पापनिचरती पुरुषा अनिच्छा पिवासनी भला देऊन येईल. हा देवा कोण यांना बदल देईल? त्या अरे जे काय जे सर्वज्ञ होती, हे उपाधी जाणती. अरे येड्यांचं सोड, म्हशी म्हणतात ते सोड, खेडेगावातल्यांचं सोड, यांना काही कळत त्यांचं सोड. अरे पण हे जाणते, जे सर्वज्ञ होती हे उपाधी जाणती. ज्यांना हे टाकावं कळतं, हे घ्यावा हे कळतं, पाप कळतं, पुण्य कळतं, काय करावं हे कळतं, काय करू नये हे कळतं, तरीही ही माणसं अथकेर प्रयुक्तोयम.
मी तुम्हाला आता सांगितलं जेल वकिलांना कोर्टन कायदा जेल कळत नाही का त्यांना तिथले फटके कळत नाहीत काय पोलिसाचे कळतात का नाही मग आता केन प्रयुक्त महाराज लोकांना कळत आता केन प्रयोग कोण त्यांना प्रवृत्त करतो कोण त्यांना प्रवृत्त करतो त्याला म्हणतात अनिच्छा इच्छा नाही पण ते करावं लागतं तुमच्या जीवनात हजार गोष्टी अशा काय करावं इच्छा नाही पण आता काय तिचं काय मोडता येत नाही आणि मग तिला काय म्हणतात अनिच्छा इच्छा नाही पण अनिच्छेने ज्या बऱ्याच गोष्टी केल्या तर त्या माणसाला बऱ्याच कामाला लावतात आणि म्हणून याला अनिच्छा प्रारब्ध असं म्हणतात व ते का आहे भगवान उत्तर देतात काम येश क्रोध येश रजोगुण समध्वा महाशना महापाप्मा विद्येन महैरिणम अरे हा काम कोणाला काहीही करायला लावतो एकदा काम निर्माण झाल्यानंतर तो कोणावर बलात्कार करील तो काम इतका महाखादान आहे तो क्रोध निर्माण झाल्यानंतर कोणाला मारेल कोणाचा जीव घेईल कोणाची हिंसा करील म्हणजे कामाचा पगडा निर्माण झाला तर त्याच्यावर ताबा मिळवतो क्रोधाचा पगडा निर्माण झाला तो त्याच्यावर ताबा मिळवतो त्याचं सर्वस्व हिसकून घेतो काम असेल क्रोध असेल लोभ असेल त्या काळात त्याचा पगडा निर्माण झाल्याच्या नंतर तेथे विद्या विसरते प्रतिष्ठा विसरते अधिकार विसरतो तो त्याचं मोठेपण कोणत्या गावाला जातं त्याला ते काही माहीत नाही महाराज आणि त्या क्रोधाच्या भरामध्ये काहीतरी भयंकर करून बसतो आणि आयुष्यभर त्याला ते भोगावं लागतं आयुष्यभर भोगावं कामाच्या उद्रेकामुळे असं काहीतरी भयंकर करून बसतो आणि आयुष्यभर त्याला भोगावं लागतं लोभाची गोष्ट तशी असते हा प्रकार काय आहे इच्छा नसताना सुद्धा हे काम क्रोध एवढे महाखादाड आहे तेव्हा त्यात ते ढकलतात त्याला म्हणतात इच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आणि परीच्छा प्रारब्ध इच्छा नसताना दुसऱ्याने त्याला पण ढकललेला मित्र म्हणलं चल एक तरी जाऊन तो नको आता मला उशीर झाला आता बसलो यायला अरे मला जेवायचं मग काय फक्त याला एक पण त्या फाट्यावर सोडायचं आणि आपण येऊन दोघायचो ताटावर बसलेला उठवला असं नाही घटना घडल्या गेला बसचे गेले का पुढचे गेला का उडावला गाडी का दोघायची ठकवाय कुठं बस त्याची ताटून उठायची शेवटी त्याची नाही परीक्षा बऱ्याच गोष्टी परीक्षा दुसऱ्याच्या इच्छे खातर त्याला ते करायला भाग पाडलं जातं तिची गोष्ट जाते तो उदाहरण सांग छोटस विठार एक बिचारा साधा भोळा होता मग तो शेती करायचा तर शेतीत काय परवडा तर बायकोचा आग्रह म्हणायचे अहो तुम्ही काय शेती करता मग तुम्ही आता दुसरं काहीतरी करा मग आता काय करू तर इकडं तिकडं फिरताना बायकोचा आग्रह बायकोनी प्रवृत्त केलं शेतीत खूप प्रयत्न करायचा पण त्याच्यात पेरलं कधी एवढ्याची कणसाची ते लांगा डोगा याचा मग ते इकडं तिकडं फिरते एक मासे धरणाचा देशला तुम्ही कर एक मासा केवढा निघतो तो 100 रुपयाला अरे मला चांगलं आहे म्हणला किती धरतो म्हणला काय 5-5 धरतो म्हणला म्हणजे 2-3 हजार 2-3 हजार विकतो म्हणला आणि चांगले ना जमवला म्हणजे लागेल वगैरे तर नाही लागा म्हणला बाजारात गेला जाळा म्हणजे आणि मासे धरायला सुरुवात केली आता सुरुवात केल्यानंतर गेला ते माशात जाळं टाकलं तर ते झागाचे झिंगे पाहिजे तुम्हाला झिंगे पाहिजे आता काय तुम्हाला बोलायला कसं झिंगे माहीत पाहिजे तुम्ही खात नाही मी लहान पाहिजे आम्हाला झिंगे माहीत होती त्याला डोक मासा धरायची आता आम्हाला का ते खायचं नव्हतं म्हणून ते धरायची मजा राहायची ते जाऊ दे ते मासे धरायला केलं ते डोक मासे कांड्यावर मासे यायचे ते एक रुपया फायदा नाही त्याचा मला शेतकरी म्हणला त्यात लांगा लोंगा मासे धरले त्यात झांगा झोगा काय वैतरून द्यावं काय खरं नाही म्हणला बायकोची इच्छेने लागलो म्हणला करायला पण आता काय झालं सगळीकडून वैतागला एखाद्या कीर्तनात जाऊन बसलं म्हणजे चांगलं आहे भाऊ मला कर्जतमध्येच एक माणसं उभी होती तोमल दादाची आलं होतं मी कार्यक्रमाला आंबेशी होतो माझी त्या काळात अशी टेकून बसलेलं
कॉलेज बरेच मोठं टोळक आता ते माणूस मोठा होता तो त्यांचा दादा होते तेवढी काहीतरी वर्ष राहतात काहीतरी कार्यक्रम होते काय लोकांना मला आठवत नाही त्या अरे म्हणजे काय मार काहीच करते तरी काय म्हणजे काय आहे तुला मा खाली उतरले की वकील लोक चपला घेते तो पाय पडत घेतो गाडी टक्क्या एक दार उघडायला कायच करते गरमी करी त्यामुळे इकडे देऊ तू महाराज कोण म्हटलं होईल तू महाराज तेव्हा हायराव इच्छा म्हणून कसं काय होतं ना म्हटलं त्याला मी जवळ 25-30 वर्ष अभ्यास करायला थोडं 30 वर्ष तुला तर 40 वर्ष लागतं म्हणजे 30-40 वर्ष अभ्यास करायला तुम्हाला हो नको म्हणा मग ते मार धोनीत कसं होतं का ते गोष्ट लोकांना ती गंमत वाटते तीन पाहिजे तुला हे चांगलं आहे राव म्हणला काही लोक पाया पडतात पैसे देतात गाडी बिडी तुला बाबा झालंच बरं म्हणला सगळं दिलं टाकून खाली बस घेतलं बघ माळा वेळा घेतला भस्माचे पट्टे लावली मस्त ते मंदिरात ध्यान करीत बसला म्हणलं येईल आपलं कीर्तन तरी पाहत होता नेमकं त्यांना नगरीत रात्री चोरी झाली ती झाली नेमकं महापौरची चोरी झाली ते जे बिचारी आले ते सगळे त्यांचे शिव घेता आले युधिष्ठा लोक म्हणजे आज गिरीत चोरी केली मटक साध असं म्हणलं रात्री चोऱ्या करताना असं पतवून येतात जेव्हा झाला जेव्हा हाणला याला झाडाला उलटा टांगला ना असा हाणायला लागले खूप हाणला जेव्हा लोक जमले तो म्हणला आता काय करू म्हणला अरे मी चोर नाही माझ्या माणसं मी शेतकरी माणूस आहे मी खूप चांगला माणूस आहे पण तू हे काय केलं म्हणला आता काय जमू म्हणलं माझ्या बायकोचा आग्रह म्हणला परीच्या परांध शेती केली तर लागा जमलं मासे धरले तर झागा जमलं आणि साधू झालो तर उलटा टांगला आता मी नेमकं काय करू तुम्ही सांगा म्हणला मला काय सांगू तुला परीक्षा दुसऱ्याची इच्छा सुद्धा त्याला कामाला लावते मुद्दाम एवढाच मला सांगायचं होता कर्माची गोष्ट ही अत्यंत दुस्तर असते कठीण असते आणि म्हणून जन्माला मृत्यूला जगण्याला कर्म खूप 8 दिवस ते जर सांगितलं तर की कर्माचं प्रकरण काही सांगताना गोष्ट नाही इतकं कर्म कठीण असतं आणि म्हणून असं कर्म देवा या कर्माच्या कचाट्यातून सुटणं हे आमच्यासारख्या सामान्य माणसाला कर्म कळत नाही कर्म भल्या भल्याला कळत नाही महाराज ब्रह्मदेवाला कर्म कळलं का नाही वशिष्ठाला कर्म कळलं का नाही अर्जुनाला कर्म कळलं का नाही भीष्माचार्य अनाश्रमे असूनही सौत याग केला धृतराष्ट्र आंधळा असूनही त्यांनी यज्ञ केला ब्रह्मदेव असून त्याच्या मुलीच्या पाठीमागे लागला आता तुम्हाला एक कहाणी सांगतो तुम्हाला हे काय कर्म हे कर्माची गोष्ट कळतच नाही महाराज म्हणजे कर्म हे माणसाला इतकं सूक्ष्म असतं कर्म म्हणून कर्म हे अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे कळत नाही आणि दुस्तर असल्यामुळे ओरडल्या जात नाही म्हणून तुकाराम महाराज देवा हे तुझ्या हातामध्ये आहे मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा विठोबा
धर्माचे तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाते मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. कर्माची दुस्तरताने आपल्या समोर प्रतिपादन केली. या कर्माच्या बाबतीमध्ये गीता प्रमाण आहे, संत वाङ्मयातले सगळे गोव्या अभंग प्रमाण आहे. महाभारतामध्ये अनेक त्याची उत्तरे आली, मोठमोठी उदाहरणं आहेत. कर्म दुस्तर आहे, पण तरी या दुस्तर कर्मातून तरुण जाण्याकरता भगवंताची भक्ती केली, भगवान प्रसन्न झाले तर भगवान भक्ताकरता काहीही करू शकतात. भगवंताने आपल्या भक्ताचे कर्म स्वतःवरती स्वीकारून 10 जन्म जसे स्वीकारले दुर्वासाच्या शापाचे त्या पद्धतीप्रमाणे म्हणून तर भगवान कर्मातून आपलं निश्चित सोडवतील असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवे दातारा कर्मा बाजूनी दुस्तरा. ज्ञानेश्वर माऊली आपण या नफरा सध्याचा काय तुम्ही खाली बसली तर मग करणार आहोत. विठ्ठल जय जय हात जोडा, सर्वांनी हात जोडा. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय.